लास्ट टाइम पण मी अशीच मस्त रेडी होऊन गेली होती. जे आपण मागतो ते आपल्याला मिळत नाही. असो आता जे होतंय त्याचा आनंद घेऊया. त्यामुळे आहे ऑनलाईन जे पेमेंट होतं त्याने केलेलं आहे. पण मी 16 प्रो मॅक्स घेईन हे मला कधीच नव्हतं वाटलं, तोही ऑन कॅश. पण या दरम्यान खूप काही गोष्टी घडल्या. पहिला व्हिडिओ पहिली सेल्फी मम्मी पप्पांसोबत. त्यांनी नवीन आयफोन घेतल्यानंतर त्यांना जुना विकावा लागला, ज्यावरून मी पैसे वगैरे सुद्धा कमवले. आता जेवतीये 6:15 वाजता. सकाळपासून मी काहीही खाल्लेलं नाहीये. तो व्हिडिओ पूर्ण बघा, मी खूप काही सांगणार आहे या व्हिडिओ मध्ये तुम्हाला. छान प्रगती आहे, अजून चांगली करा. हॉस्टेलला गेलेले आहेत मॅडम. आता विषय कामात गेलाय ना दीदी. डोक्यातला मेंदू कशात गेलाय, मेंदूतलं डोकं कशात. माझी मैत्रिणी मी कोणा पुढच्या स्टडी साठी सो मी तर पहिली प्रायोरिटी माझी काही असते. बिलकुल माझी छोटीशी फॅन भेटली तर मी व्हेजिटेरियन कडे वेटिंग सुरू आहे. आणि आम्ही आता आलोय. खूप गप्पा मारल्या मम्मी. हाय हॅलो नमस्कार सर्वांना. तर स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या नवीन चॅनल मध्ये आणि नवीन ब्लॉग मध्ये. तर हा माझ्या नवीन चॅनलवरचा पहिलाच ब्लॉग आहे. सो अपेक्षा आहे की तुम्ही खूप सारं प्रेम द्याल. आणि पहिली गोष्ट म्हणजे थंबनेल वरून तुम्हाला समजलंच असेल की हा कशाचा ब्लॉग आहे किंवा या ब्लॉग मध्ये काय आहे. सो येस, तुम्ही ब्लॉग कंटिन्यू करा आणि एन्जॉय करा. मी रेडी होऊन मस्त नट्टापट्टा करून शॉपमधून निघाली मोबाईल घेण्यासाठी, मोबाईल शॉपिंगमध्ये. लास्ट टाइम पण मी अशीच मस्त रेडी होऊन गेली होती मोबाईल घ्यायला, पण तेव्हा मला मोबाईल मिळाला नाही. जे आपण मागतो ते आपल्याला मिळत नाही, पण त्याच्यापेक्षा चांगलं काहीतरी मिळतं असंच काहीसं झालं. हे समजलं मला यातून. असो आता जे होतंय त्याचा आनंद घेऊयात आपण. माझ्यासोबत मम्मी पप्पा पण आले. इकडे पप्पा मम्मी पहिल्यांदा काहीतरी घेताना आले. नाही तर नवीन वस्तू घेताना कधीच मम्मी नसते, डायरेक्ट घरी घेऊन जायचं पूजायसाठी. पण आज मम्मी पण आली. कोणतीही छोट्यातली छोटी किंवा मोठी गोष्ट असू देत, प्रत्येक गोष्टीत मला मम्मी पप्पा सोबत असावेसे वाटतात. कारण आज मी जे काही करते ते सगळं फक्त त्यांच्या आशीर्वादामुळे आणि त्यांच्यामुळे आहे. सो आता ऑनलाईन जे पेमेंट होतं ते मी केलेलं आहे डन. आता कॅश आहे ते करतो आणि मोबाईल येतो आपला 2 मिनिटात. प्रो मॅक्स मला आधीपासूनच हवा होता खरं तर, पण मी 16 प्रो मॅक्स घेईन हे मला कधीच नव्हतं वाटलं, तोही ऑन कॅश घेतला. आणि ही खरंच खूप मोठी गोष्ट आहे माझ्यासाठी. त्यानंतर मग मोबाईलला लागणारे जे कव्हर्स वगैरे होते ते मी बघितले आणि घेतले सुद्धा. खरं तर मी दिवाळीमध्ये घेणार होती 15 प्रो मॅक्स, पण ते काही कारणांमुळे मला नाही भेटला. आणि त्याच्या मागे कदाचित हे असेल की सब्र का फल मीठा होता आहे म्हणतात, त्याप्रमाणेच मला वाटते की मी वाट बघितली आणि थोडा वेळ थांबली, त्यामुळे मला 16च भेटला डिरेक्ट. पण या दरम्यान खूप काही गोष्टी घडल्या आणि ते मी तुम्हा सर्वांसोबत शेअर करणार आहे. स्टोरी एक म्हणजे आयफोन 16चेच नाही तर माझ्या आयुष्यात पहिल्या मोबाईल पासूनची जर्नी मी तुम्हा सर्वांसोबत शेअर करणार आहे. सो तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन पण प्रेस करा, म्हणजे पुढच्या अपडेट तुम्हाला मिळत राहतील. आणि कनेक्टेड राहा, इथून पुढे कंटिन्यू व्हिडिओ येणार आहेत खूप छान छान. मोबाईल घेतल्यानंतर त्यांनी मला सांगितलं की मोबाईलचं गिम्बल सुद्धा आलेलं आहे आपल्याकडे. सो मी ते चेक केलं आणि लवकरच मी ते सुद्धा घेणार आहे कारण मला फार आवडले. त्यानंतर मोबाईल अनबॉक्सिंग वगैरे केला, ते सगळं काही त्याची प्रोसेस होईपर्यंत वाट बघितली. छान छान व्हिडिओ सुद्धा शूट केले. पहिला व्हिडिओ पहिली सेल्फी मम्मी पप्पांसोबत. आणि अजून एक गोष्ट म्हणजे मी आतापर्यंत जेवढे माझ्या कॉन्टॅक्टमधले किंवा माझ्या आसपासचे लोक बघितलेत, त्यांनी नवीन आयफोन घेतल्यानंतर त्यांना जुना विकावा लागला. आणि मला ते अजिबात करायचं नव्हतं आणि माझ्या मनाप्रमाणे झालं, कारण तो माझा पहिला आयफोन होता आणि त्यावरूनच मी व्हिडिओज वगैरे केले, माझे फॉलोअर्स वाढले आणि बऱ्याच काही गोष्टी केल्या ज्यावरून मी पैसे वगैरे सुद्धा कमवले. आणि माझ्या मम्मी पप्पांनी ऑन कॅश मला पहिल्यांदा आयफोन तो घेऊन दिला होता, त्यामुळे मला तो विकायचा तर अजिबातच नव्हता. त्यानंतर त्यांनी मला मोबाईलची इन्फॉर्मेशन दिली, कारण बऱ्याचशा गोष्टी चेंज झालेल्या आहेत. काहीच महिन्यापूर्वी मम्मी पप्पांसाठी मी मोबाईल घेतले होते, पण कोमल दीदीसाठी काहीच घेतलं नव्हतं. सो तिच्यासाठी हे एक छोटंसं गिफ्ट, ज्याची तिला नीड आहे पण ती घेत नाही, अवेलेबल करून दिला मोबाईल विट्यामध्ये. तर मोबाईल स्पेस मध्ये तुम्हाला ऑफर्स मध्ये मोबाईल मिळतील स्वस्तात. हे आहेत द मोबाईल स्पेसचे ओनर, त्यांनी पण मला मोबाईल अवेलेबल करून दिला. तर सगळं हे करून मोबाईल दिलेला आहे. तर गाईज मी आत्ता जेवतीये 6:15 वाजता. सकाळपासून मी काहीही खाल्लेलं नाहीये, फक्त एक ॲपल खाल्लं होतं.
आणि मला फोन घ्यायची एवढी एक्साइटमेंट होती ना की मी त्याच्यामध्ये माझ्या लक्षात पण नाही राहिलं की आपल्याला जेवायचं पण आहे, आपल्याला हे पण करायचं आहे. सकाळपासून माझं फक्त मोबाईल 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 चाललं आणि फायनली मी घेतलाय. आणि मला तुमच्यासोबत स्टोरी पण शेअर करायची आहे, खूप म्हणजे काय काय शेअर करायचं आहे. सो मी ते पण करेन, आज करेन किंवा उद्या मी ते शूट करेन, कारण आता लाईट गेली आहे शॉपमधली, त्यामुळं ते पण नाही मला करता येणार. आता मी हा मोबाईलचा टॉर्च लावून मी शूट करते हा व्हिडिओ. सो व्हिडिओ पूर्ण बघा, मी खूप काही सांगणार आहे या व्हिडिओमध्ये तुम्हाला. स्टिन घेतला काय कसं काय वाटतंय तुला? छान छान प्रगती आहे, अजून चांगली करा. थँक्यू. आणि तुझ्यासाठी गिफ्ट करा ओपन. मला वाटलेलंच तरी, मी गेस केलेलं. कसं तुला काय वाटलं? मी विचार करत होती मी काय घेतलं असेल काय. मग तू मोबाईल घ्यायला गेलीस म्हणल्यानंतर तू काय घेणार आहेस दुसरं? काय माहितीये का, ती खूप दिवस झालं, लास्ट टाइम मी दिवाळीमध्ये घेतला होता, मला 2200चा होता ना तो, 2200चा होता. आणि तेव्हाच काय झालं, मी तिला घेऊन देते बोलत होती, पण ती मला तेव्हा तिने घेऊन नाही दिला. मग आज ती माझ्यासोबत नव्हती फोन घेताना, मग म्हटलं की ही नाहीये पण आपल्यासोबत, त्यामुळे तिची परमिशन घ्यायची किंवा घेऊ का म्हणायचं गरज नाही, आपण घेऊन जाऊयात. आणि घेऊन आली मी तुझ्यासाठी. थँक्यू. मला घ्यायचंच होता तिला, पण ती घेऊन देत नव्हती मला, मग मी आज गेलेली तर मी घेऊन आली. आणि मी व्लॉग कंटिन्यू करणार आहे. उद्या 31st आहे आणि मी फॅमिलीसाठी खूप सुंदर असा छोटासा प्लॅन केलाय. सो तो पण तुम्हाला व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल. आणि सोबतच मी एक स्टोरी पण म्हटलेली तुम्हाला सांगणार आहे, सो ती पण सांगणार आहे. सो ब्लॉग कंटिन्यू करा. आणि तुला कसं वाटलं ते? मस्त छान. सो मी नेहमीप्रमाणेच मॉर्निंगला उठले जिमला जाण्यासाठी, आणि हा होता मॉर्निंग व्ह्यू आमच्या इकडचा. सकाळी सकाळी असा मॉर्निंग व्ह्यू, सनराईज वगैरे बघून एक वेगळीच एनर्जी येते आणि खूप छान वर्कआउट होतो. आणि मी मोबाईलच्या सगळ्या काही सेटिंग्स केल्या नव्हत्या, सो हा टाइमलॅप्स खूपच फास्ट झाला होता, बट इट्स ओके. आता मी कशा रिलेटेड व्लॉग्स वगैरे बनवू ते सुद्धा तुम्ही मला सजेस्ट करू शकता. सो झालंय, आता घरी जाणार, तिथून रेडी होऊन शॉपला जाणार. आता आपण डिरेक्ट भेटूया आय थिंक शॉपमध्ये. आणि थोडाफार चेंज आहेत या फोनमध्ये, सो ते मी शिकतीये. कॅमेरासाठी इथे बटन आहे, नंतर सायलेंटसाठीचं पण चेंज झालं आहे, सो ते सगळं मी शिकतीये. आणि भारी वाटते मला, फक्त कवर चेंज करायचा आहे थोडासा, एवढा जास्त असा भारी वाटत नाही आहे. सो आता जाताना ते पण बघते. इथं मला म्हणजे बघितलीत मी ऑलमोस्ट फोन घ्यायच्या आधीच कवर्स कोणत्या शॉपमध्ये मिळतील वगैरे, पण इकडे जास्त नाही मिळत. पण एक शॉप आहे जिथे आयफोनच्या बऱ्यापैकी ॲक्सेसरीज मिळतात, सो तिकडे आज जाणार आहे मी. लेट्स गो, आता आपण जाऊयात. आणि या मॅडम आलेत आपल्याकडे शॉपला आपल्या व्हिजिट द्यायला. कशासाठी आलाय मॅडम तुम्ही? मम्मीनं तुझा ब्लॉग बघितला ना, घरात गेला तुला है ना तिथे. हॉस्टेलला गेलेले आहेत मॅडम आता, विटा सोडून बाहेर गावी शिकायला, त्यामुळं विषय कामातनं गेलाय ना दीदी. खूपच गेले, बदललंय सगळं, बदललंय. काय पहिला काय राहिलं नाही. डोक्यातला मेंदू कशात गेलाय, मेंदूतलं डोकं कशात खाली निसरलाय. तू माझी मैत्रिणी का तुझी मैत्रिणी? मी कोणा थांबा, विचार केला पाहिजे. कोण आहे आप मॅडमची? त्या मैत्रिणी पुढे तुझी माप काढते ना. सो गाईज, आम्ही निघालोय आता मोबाईल कव्हर घ्यायला. आणि गाईज, मी तुमच्यासोबत स्टोरी शेअर करणार होती, पण ती या व्हिडिओमध्ये सांगणं पॉसिबल नाहीये, बिकॉज व्हिडिओ ऑलरेडी खूप मोठा झालाय. पण मी लवकरच तुम्हाला याच्या नंतर जो व्हिडिओ येणार आहे त्याच्यामध्ये डिटेलमध्ये सांगेन. आता सुहानी निघालीये परत हॉस्टेलला तिच्या पुढच्या स्टडीसाठी. जावा, अभ्यासच करा. आमच्या गप्पा शप्पा काय संपत नव्हता, आणि तिची बहीण किती वेळ झालं जाऊन तिथे उभी होती वाट बघत, चल चल बोलत होती तिला. आणि हो, आम्ही कॅफेमध्ये सुद्धा गेलो होतो, पण तिकडे लाईटच नव्हती. आम्ही खूप वेळ वाट बघत बसलो, पण लाईट काय आलीच नाही, त्यामुळे कॅफेचा प्लॅन कॅन्सल झाला. सो गाईज, मी शॉपवरून घरी आले, रेडी झाले, आणि आता निघालोय आम्ही बाहेर, कारण आज 31st आहे. आणि मम्मा बघ,
कशी दिसते माझी मम्मी कमेंटमध्ये सांगा. मस्त मस्त साडी नेसली. ओपनिंगची साडी आहे ना ही, शॉपच्या ओपनिंगला घेतलेली आम्ही. आणि इकडे पप्पा हळूहळू, हां हळूहळू. आणि इकडं सो आता भेटू आपण डिरेक्ट हॉटेलमध्ये. आम्हाला फॅमिलीसोबतच टाइम स्पेंड करायला, फॅमिलीसोबतच एन्जॉय करायला खूप आवडतं. कोमल दीदीला आहेत थोडेफार फ्रेंड्स, पण मला काहीच नाही आहेत. सुहानी वगैरे सोडले तर 1-2 जण. आणि जे माझे फ्रेंड्स आहेत ते पण खूप लांब असतात, त्यांच्याशी कधीतरीच बोलणं वगैरे होतं. सो मी तर पहिली प्रायोरिटी माझी मम्मी पप्पा आहेत. मी त्यांच्यासोबतच टाइम स्पेंड करते आणि त्यांच्यासोबतच जे काही असेल ते एन्जॉय वगैरे करण्यात मी बिलीव्ह करते. फ्रेंड्स बिलकुलच नाही आहेत तसं नाही आहे, आहेत, पण ते माझ्यापेक्षा एजने वगैरे पण खूप मोठे आहेत. सो गाईज मला इथे माझी छोटीशी फॅन भेटली. आता आम्ही जेवण करून निघालोय काहीतरी थंडगार प्यायला आणि काहीतरी आईस्क्रीम वगैरे खायला. आणि आम्ही म्हणजे पप्पा सोडले तर मी व्हेजिटेरियन आहे, माझी मम्मी व्हेजिटेरियन आहे. पप्पा आणि दीदी नॉनव्हेज खातात, पण आम्ही व्हेज खायला आलो होतो आज. आणि मला वाटलं नव्हतं की व्हेज हॉटेलला पण गर्दी असते, पण इकडं वेटिंग सुरू आहे. मी हळूच दाखवतो तुम्हाला. वेटिंग सुरू आहे. सो लेट्स गो. आता आमचं जेवण झालंय आणि आम्ही निघालोय आईस्क्रीम खायला. आणि आता आम्ही आलोय घरी. गेट लॉक वगैरे केलेत मी. आता आम्ही टेरेसवर निघालोय आईस्क्रीम खायला. तिथेच खाणार होतो, पण पप्पा बोलले की इथे खाण्यापेक्षा आपण टेरेसवर जाऊन मस्त. आणि आम्ही आता आलोय टेरेसवर. त्यानंतर आम्ही आईस्क्रीम खात खूप गप्पा मारल्या. मम्मी पप्पांनी आम्हाला खूप काही गोष्टी सांगितल्या, आम्ही सुद्धा त्यांच्यासोबत खूप गोष्टी शेअर केल्या. आणि गाईज आजचा व्लॉग मी इथेच एंड करते. व्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आणि तुम्हा सर्वांना सुद्धा हॅपी न्यू इयर, नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. जानेवारी महिना सुरू होतोय, म्हणजे नवीन चॅप्टर सुरू होतोय. सो हॅपी न्यू इयर सर्वांना. 2024मध्ये जे काही झालं ते सगळं विसरून जा आणि 2025मध्ये खूप कष्ट करा, खूप मेहनत करा आणि खूप मोठ्या उंचीवरती जाऊन पोहोचा. तुम्हा सर्वांचे स्वप्न पूर्ण होऊ देत. सर्वजण हेल्दी आणि हॅप्पी राहा. बाय बाय.